नमस्कार, मी पूजा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण उपीट कसे बनवायचे ते एका नव्या ट्रिकसह बघणार आहे. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा कढई चांगली तापल्यानंतर मंद आचेवर लाल रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. आता छान भाजून झाल्यानंतर लालसर रंग आलेला तुम्ही बघू शकता. हा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. कढईत आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचे जिरे व मोहरी टाकायची आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते चांगले लालसर रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. तेलात चांगला कांदा भाजायला 3 ते 4 मिनिटे अगदी सहज लागतात. यामध्ये आपण भरपूर कांदा वापरलेला आहे. आता यामध्ये आपण 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्याही चांगल्या कांद्याबरोबर परतून घ्यायच्या. इथे तुम्ही पाहू शकता आपण 2 वाटी पाण्यात 1 आल्याचा तुकडा चेचून टाकला आहे. या पाण्याला चांगली उकळी आली आहे. हे पाणी आपण फोडणीमध्ये गाळून घेणार आहोत. आल्याच्या पाण्यामुळे उपीटाला अप्रतिम चव येते. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे व अर्धा लिंबू पिळायचा. म्हणजे या लिंबामुळे आपले उपीट चविष्ट आणि मोकळे होते. लगेचच त्यामध्ये प्लेटमधील रवा टाकून चांगले हलवून घ्यायचं आहे. चांगलं हलवून घेतल्यानंतर 5 मिनिटे झाकण ठेवून उपीट शिजू द्यावं. तुम्ही बघू शकता छान अशी वाफ सुटलेली आहे आणि आपले उपीट रेडी आहे. ते आपण हलवून घेऊया एकसारखे. म्हणजे यातली वाफ मोकळी होऊन उपीट अगदी खाण्यासाठी मऊ आणि लुसलुशीत होईल. हे उपीट मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आल्याच्या पाण्यामुळे उपीटाचा रंग थोडा बदललेला आहे आणि याची चव पण खूप अप्रतिम लागते. हे उपीट नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका.